परिश्रमाचा, कर्माचा, लाभाचा, महिना मोठ्या प्रगतीचा, प्रयत्नांमध्ये सातत्य राखल्याशिवाय यश मिळू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक दिवशी आपल्या ध्येयाच्या दिशेने किमान एक तरी पाऊल टाकायला हवं. ही बाब वृश्चिक राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. कारण तुमचे कर्म अधिपती रविदेव देखील त्याच पद्धतीने कार्यरत असतात आणि ते तुम्हाला सतत त्याच पद्धतीने मार्गदर्शन करतात. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण जून 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी जून महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. वृश्चिक राशीचे स्वामी मंगळदेव तुमच्या षष्ठ स्थानात म्हणजे त्यांच्या आवडीच्या उपचय स्थानात आणि मूळ त्रिकोण राशीत येणार आहे, ज्यामुळे वृश्चिक जातकांसाठी अत्यंत सकारात्मक कालखंड निर्माण होणार आहे असं आपण म्हणू शकतो. षष्ठ स्थानात प्रवेश करणाऱ्या मंगळदेवांची दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर, व्ययस्थानावर आणि तुमच्या राशीवर देखील असणार आहे. त्यामुळे प्रचंड परिश्रम करणं, भाग्याची साथ मिळणं, त्यासाठी खर्च करणं आणि व्यक्तिमत्व समृद्ध व प्रगल्भ होणं या सर्व गोष्टी तुमच्या बाबतीत घडून येणार आहे. या काळाचा पुरेपूर उपयोग करा. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. गुरुदेव या काळात तुमच्या सप्तम स्थानात म्हणजे व्यवसायाच्या स्थानात आलेले आहेत. तेथून त्यांची शुभदृष्टी तुमच्या लाभस्थानावर, तुमच्या राशीवर, तुमच्या परिश्रमाच्या स्थानावर पडत असल्यामुळे धनवृद्धी घडून येणं, कुटुंबात एखाद्या व्यक्तीचं आगमन होणं, व्यवसाय वृद्धी होणं असे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. शनिदेव या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात म्हणजे आपल्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे त्यांनी शशराजयोग निर्माण केला आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. त्यामुळे त्याचे अत्यंत शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. परंतु परिश्रमेश सुखस्थानात असल्यामुळे अनेक वेळा परिश्रमाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी तुमचं नुकसान होऊ शकतं किंवा हाती आलेली संधी सुटून जाऊ शकते. ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही आपलं संपूर्ण लक्ष परिश्रमावर केंद्रित करावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी हा महिना शुभ म्हणता येईल, कारण वास्तू वाहनाचे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत. वास्तू वाहनासाठी आवश्यक असलेल्या पैशांची व्यवस्था होणं या दृष्टीने देखील कालखंड सकारात्मक आहे. तुमचं तसं नियोजन असल्यामुळे या काळात तुमची इच्छापूर्ती लवकर घडून येईल, म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे. त्यात तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना यशदायक म्हणता येईल. विशेषतः स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मोठं यश किंवा टेक्निकल क्षेत्रात मोठं यश तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही प्राथमिक शिक्षण घेत असाल तर विलंबाने मोठं यश, माध्यमिक शिक्षण घेत असाल तर परिश्रमाने यश आणि उच्च शिक्षणात मात्र थोडेसे अडथळे कुठेतरी दिसून येत आहे. संतती तुमच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करेल, त्यामुळे ते फारसं मनावर घेऊ नका. त्यांच्याशी प्रेमाने वागत राहा.
थोड्याच दिवसात परिस्थिती पुन्हा एकदा बदलणार आहे. इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील, त्याची शुभ फळं तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील. या काळाचा सदुपयोग करा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी अत्यंत सकारात्मक काळ निर्माण झाला आहे असं आपण म्हणू शकतो. या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील. ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होईल. मात्र वृश्चिक राशीच्या जातकांना आम्ही नेहमीच सांगतो की तुम्ही शक्यतोवर कर्ज घेऊ नये, कारण कर्ज तुम्हाला अनेक वेळा लाभदायक ठरण्यापेक्षा हानिकारक ठरण्याची शक्यता जास्त असते. म्हणून कर्ज घेताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा, किंबहुना अत्यंत आवश्यक असेल तरच कमीत कमी कर्ज घ्यावं असा सल्ला आम्ही देतो. ते तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी या दोन्ही आघाड्यांवर लाभदायक काळ निर्माण झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. कारण तुमचे नोकरीचे कारक षष्ठेश षष्ठात, तर व्यवसायाचे कारक सप्तमेश सप्तमात विराजमान आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांवर तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक, लाभदायक व प्रगतिदायक काळ निर्माण झालेला आहे. व्यावसायिक जातकांना महिन्यातील दुसरा पंधरवाडा कदाचित संघर्षाचा जाऊ शकतो. मात्र नोकरी करणाऱ्या वृश्चिक जातकांसाठी संपूर्ण महिना प्रगतीचा, उत्साहाचा, त्याहीपेक्षा कामातील समाधानाचा राहील, जी अत्यंत महत्त्वपूर्ण बाब असते. म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यावा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या चतुर्थ स्थानात शनिदेवांद्वारे शशराजयोग निर्माण झालेला आहे. तसंच सप्तम स्थानात मालव्य राजयोग निर्माण झालेला आहे. हे दोन्ही पंचमहापुरुष योगांपैकी अत्यंत महत्त्वाचे राजयोग मानले जातात. त्यामुळे त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. त्याहून मोठा शुभ संकेत म्हणजे तुमचे राशीस्वामी मंगळदेव षष्ठ स्थानात, उपचय स्थानात आणि आपल्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे. तेथून त्यांची दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर, तुमच्या राशीवर पडणार आहे. असे अनेक शुभ संकेत या महिन्यात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. त्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते. कारण ते तुमचे कर्मेश आहेत. ते तुमचे दशमेश असून दशमाच्या दशम स्थानात विराजमान आहे. भावात भावम नियमानुसार ही अत्यंत शुभ स्थिती मानली जाते, ज्यामुळे कर्माच्या दृष्टीने सकारात्मक प्रभाव प्राप्त होतील. योग्य कर्म आणि कर्मातून दीर्घकालीन लाभ हे या महिन्याचं तुमच्यासाठी असलेलं वैशिष्ट्य सांगता येईल. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभ अधिपती व्यवसायाच्या स्थानात म्हणजे केंद्रस्थानात विराजमान आहे, ज्यामुळे लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. विशेष बाब म्हणजे गुरुदेव देखील तुमच्या सप्तम स्थानात आलेले आहे. तेथून त्यांची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर पडत आहे, ज्यामुळे विविध पद्धतीने अनेक लाभ तुम्हाला प्राप्त होतील. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांना या महिन्यात अनेक प्रकारचे खर्च करावे लागतील. मात्र ते खर्च सकारात्मक, शिक्षणासाठी, प्रगतीसाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी, तर काही खर्च हौसे मौजेसाठी देखील होताना दिसत आहे. अर्थात या काळात होणारे अनेक खर्च सकारात्मक व शुभ आहे, म्हणून ते तुम्ही करायला हवे. थोडाफार खर्च हॉस्पिटलवर देखील होऊ शकतो. मात्र मुख्य खर्च सकारात्मक कारणांनी कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी होईल, ही बाब लक्षात घ्या. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही दिवस तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी 11, 21 आणि 29 जून हे दिवस शुभ आहे. महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर
9, 19 आणि 27 हे दिवस अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार जून महिन्यातील उपायांचा विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी वटवृक्षाची पूजा करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे. आपल्या धर्मामध्ये वटवृक्षाला प्रचंड महत्त्व आहे. मंगळ दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या वृक्षाची पूजा केली जाते. विशेषतः 11 मंगळवारी पूजा करीत असताना वृक्षाला जल अर्पण करून 5 वेळा प्रदक्षिणा घालावी. या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून तो तुम्ही नक्की करायला हवा. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जून 2024 कसा राहील यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये घरघर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.